को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे नवनियुक्त खासदार संजय देशमुख आपल्याबरोबर आहेत. आज तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात. याआधी तुम्ही विधानसभेमध्ये काम केले, मात्र आता लोकसभेमध्ये काम करणार आहात. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तुमच्यासमोर महायुतीचं आव्हान होतं. बऱ्याच सभासुद्धा झालेल्या होत्या, मात्र तुम्ही खासदार म्हणून निवडून आलात. दिल्लीमध्ये आलेला आहात. आज तुमचं रजिस्ट्रेशन झालंय. अधिकृतरित्या संसद भवनातला खासदाराचा आयडी सुद्धा मिळाला. हो, आज पहिल्याच वेळेस मी संसद भवनात त्या ठिकाणी गेलो, रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि त्या ठिकाणचं काय प्रोसिजर असते त्या सर्व गोष्टी कंप्लीट केल्या. तशी आयडी सुद्धा आज या ठिकाणी मिळालेली आहे. लोकसभेमध्ये जा माझा पहिलाच अनुभव आहे. यापूर्वी मी विधानसभेमध्ये 2 वेळा अपक्ष म्हणून आमदार त्या ठिकाणी झालो, मग राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलं. परंतु आता लोकसभेमध्ये संसदेत आता या ठिकाणी काम करण्याची संधी आमच्या यवतमाळ वाशिमच्या तमाम आमच्या मतदार बंधूंनी मला दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे आमच्या ज्या काही समस्या यवतमाळ वाशिमच्या आहेत त्या समस्या या सभागृहाच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. यवतमाळ वाशिममधली बरीच चर्चा होती, म्हणजे भावना गवळे तिथल्या विद्यमान खासदार होत्या. त्यांचं तिकीट मात्र शिवसेनेकडून महायुतीकडून कापण्यात आलं. हेमंत पाटील यांच्या पत्नींना खरं तर त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. उमेदवार बदलाचा फायदा तुम्हाला झाला त्या ठिकाणी? नाही, उमेदवार बदलण्याचा फायदा काही झाला नाही, कारण आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला 10-11 हजार रुपये भावाने 2 वर्षापूर्वी कापूस विकला, आज 7,000 रुपये भाव आहे. 6,000 रुपये क्विंटलने सोयाबीन 2 वर्षापूर्वी विकले, आज 4200 रुपये आहे. कोणताही उमेदवार असता तर काही फरक पडला नसता, कारण लोकांमध्ये प्रचंड रोष केंद्र सरकार आणि राज्य सरकाराबद्दल होतं. त्याच्यामुळे उमेदवार हे गौण होता. उमेदवार कोण आहे काय आहे हे लोकांनी पाहिलं नाही. या मोदी साहेबांना धडा शिकवण्याचं ही वेळ आहे असं आमच्या शेतकरी बांधवांनी ठरवलं, तरुण बेरोजगारांनी ठरवलं. महागाई इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याच्यामुळे प्रचंड असा रोष होता. सर्वसामान्य जनतेमध्ये चीड होती आणि त्याचा फायदा मला मिळाला. आणि मी सुद्धा प्रामाणिकपणे सर्व लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद मला मिळते. सध्या ठाकरे गटाचे जवळपास 9 खासदार निवडून आलेले आहेत. शिंदे गटाकडून आता चर्चा सुरू झालेली आहे की तुमच्यातले जवळपास 4 खासदार 2 खासदार जे आहेत ते परत शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत. तुम्हाला वाटतं खरंच तसं काय आहे? हे हास्यास्पद गोष्ट आहे. अहो, आता हे सर्व महाराष्ट्रानं चित्र पाहिलेलं आहे. यांची काय परिस्थिती झालेली आहे, ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांची काय परिस्थिती झाली हे पूर्ण महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. सर्वसामान्य जनतेने दाखवून दिलं की गद्दारी करण्याचं फळ कशा प्रकारे जनता देते. म्हणून कोण कशाला असं भानगडीत मला तरी वाटत नाही. हे आता काहीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी अपप्रचार करायचा, काहीतरी वेगळं वातावरण तयार करायचं, असं हे काहीतरी भास निर्माण करण्याचा मला तरी असं वाटतं. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आज बोलताना. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना जर खरंच सहानुभूती असती तर मग ती ठाण्यामध्ये का नाही दिसली, रत्नागिरी सिंधुदुर्गात का नाही भेटली. तिथं मात्र त्यांचा एकही उभाटाचा खासदार जो आहे तो निवडून आला नाही. इतर ठिकाणी उद्धव ठाकरेंना सहानुभूती भेटली. अहो, हे धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही लढाई होती. या ठिकाणचे तुम्ही उमेदवार पहा, हे गरीब सामान्य घरातले मुलं या ठिकाणी उभे केलेले आहे. यांच्याजवळ धनशक्तीचा काही वापर नव्हता. हे जनशक्ती यांच्या पाठीमागं उभी होती. आणि ठाण्यात आणि तिकडे काय प्रकार झाला हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. सर्वसामान्य लोकांना असं काहीतरी मिसगाईड करायचं, काहीतरी चुकीचं सांगायचं आणि त्याच्या सहानुभूती नाही. सहानुभूती नसती तर मला सांगा, पक्ष नाही, चिन्ह नाही, पक्षाचं नाव काढून टाकलं, बाळासाहेबाचा फोटो चोरला, तरी सुद्धा एवढा प्रचंड प्रमाणात लोकांनी विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि आमच्या बाकीच्याही काही सीट्स जे आहेत फार कमी अंतराळात पडलेल्या आहे. आमच्या साधारणतः 14 सीट यायला पाहिजे होत्या आणि असे जनतेला सुद्धा वाटत होतं आणि जनतेनं भरभरून दिलं. परंतु आता काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं झाल्या. हे संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र समजलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की आम्हाला काही जागा ज्या कमी मिळालेल्या आहेत, म्हणजे 11 जागा आमच्या घटल्या, 1% फरकानं त्या जागा पडलेल्या आहेत. जर कदाचित आपण एकत्रित काम केलं तर विधानसभेला आपण नक्कीच जिंकू. देवेंद्र फडणवीस हा पडणारा माणूस नाही किंवा पळणारा सुद्धा माणूस नाही. आम्ही पुन्हा ताकदीनं उभं राहू. येणारी महायुती आणि महाविकास आघाडीची जी महाराष्ट्रात लढाई होणार आहे, मी तुम्हाला आजच भाकीत करून सांगतो, महायुती भुईसपाट होणार आहे.
प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. लोक वाट पाहून राहिले विधानसभेची, जशी लोकसभेची वाट लोकांनी पाहिलेली आहे. आता तो विधानसभा आहे. विधानसभेमध्ये मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महाविकास आघाडीची सध्या म्हणजे स्थिती इतकी चांगली आहे की सत्ता आल्याशिवाय राहत नाही. हे काळ्या दगडावरची रेष आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीसांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं. ते म्हणतात की अपयशाची जबाबदारी जी आहे ती खंबीरपणे घ्यायची असते, त्याच्यापासून पळायचं नसतं. आता ताकदीनं परत एकदा कामाला लागूयात, निर्धार करू. नाही, आता हे आपापली भूमिका ते मांडत असतील, त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही. परंतु आम्ही आमची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. आम्ही जनतेत जाणार आहोत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे. शेतकऱ्याचा प्रतिसाद आहे, प्रचंड बेरोजगारी तरुणाचा प्रतिसाद आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे त्याचा रोष आहे. तुम्ही पाहिलं असेल की जे भारतीय जनता पार्टी 400 के पारचा नारा देत होती, संविधान बदलवण्याची भाषा करत होती, ते आता संविधानाला दर्शन करून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र दाखवण्याचा प्रकार आहे. परंतु या देशातल्या जनतेनं तुम्ही संविधान बदलवण्याच्या बाबतीतले तुमचे खासदार लोक त्या ठिकाणी सांगत होते, परंतु जनतेनं तुम्हाला संविधान बदलवण्याच्या तेवढे 400 पारचं सोडा, तुमची सत्ताच त्या ठिकाणी ठेवलेली नाही. तुम्हीच अल्पमतात आलेले आहे. सत्ता साबित करण्यासाठी तुम्हाला कुबड्या दुसऱ्याच्या घ्यावाचं काम पडलेलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्याकडे स्ट्रॅटेजी तयार होती, मी अमित शहांना सांगितले विधानसभेत. नाही, आता ते त्याच्या बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही. ते त्यांचा काय चित्र राहील विधानसभेत? नाही, विधानसभेत महाविकास आघाडी प्रचंड मतानं निवडून येतील लोक. तुम्ही पहा, ज्याला तिकीट मिळाली तो निवडून आला समजून घ्या महाविकास आघाडीमध्ये. परत आपण पाहतो, हे होते यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे खासदार. ते सांगतायत की विधानसभेला महायुती भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र देवेंद्र फडणवीस जे आहे ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतायत आणि ठाकरे गटाचे जे खासदार शिंदे गटाच्या संपर्कामध्ये आहेत, त्या पद्धतीचे जे वक्तव्य केले जातात ते हास्यास्पद अशी प्रतिक्रिया संजय देशमुखांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद कुमार मी प्रदीप कापसे, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.